मित्रांनो, सैराट सिनेमातला मंग्या म्हणजेच धनंजय ननावरे आता आपल्या सोबत आहे। धनंजय, तुझं स्वागत आणि अभिनंदन तुझं। थँक्यू। काय आनंद वगैरे होतोय की नाही? एवढा सैराट इतका ब्लॉकबस्टर ठरलाय आणि इतके पैसे कमावलेत सिनेमाने। इतका आनंद होतो की म्हणजे असं वाटतं की हा आनंद कुठं म्हणजे असं हे करावं, खूप भारी वाटतं। बरं, तुझं सिलेक्शन कसं झालं होतं या सिनेमामध्ये, ते जरा ती प्रोसेस सांग ना। म्हणजे माझं सिलेक्शन असं झालं की जेवरमध्ये मोबाईल शॉप आणि किराणा दुकान नागेश दादा गांधर यांचं दुकान आहे, मी त्या दुकानात काम करत होतो। मग त्यांनी म्हणजे भूषण दादा आहे ना, त्यांचे ते कधीमध्ये यायचे ना काय बॅग घेण्यासाठी। मग असंच मी काम करत असताना त्यांनी विचारले कोण आहे, मग नागेश यांनी सांगितलं की हे कामाला आहे माझ्या दुकानात। मग त्यांनी सांगितलं की ह्यांना ऑडिशन देऊ आपण, येऊ का येईल का? मग मी हो म्हणलं। मग त्यांनी डायलॉग वगैरे दिले। मग ते डायलॉग 3-4 दिवस त्यांनी रोज प्रॅक्टिस केली। म्हणजे मला रोज बोलवलं घरी त्यांनी, मग मी रोज जायचो घरी त्यांच्या। मग असंच घेतलं त्यांनी। आणि मग भीती वाटली होती सुरुवातीला? खूप भीती वाटली होती, पण असं म्हणजे मला काय करते ते मला म्हणजे माहीत नव्हतं की हे काय करते नेमकं। म्हणजे असं सांगितलंच नाही की पिक्चरमध्ये काम काय म्हणजे घेणार आहे तुला की हे त्यासाठी चालू आहे, असं काही सांगितलं नाही। डायरेक्ट फक्त डायलॉग म्हणून डायरेक्ट सांगितलं की एक तुझी मामाची मुलगी आणि असं चिठ्ठी एक जण लिहिली तर तू कसं करशील असं त्यांनी सांगितलं। पण हे लक्षात येत नव्हतं की माझ्या की म्हणजे काय करते नेमकं काय। परत 3-4 दिवसांनी सांगितलं की असं म्हणजे पिक्चरसाठी सिलेक्शन होणार आहे असं तसं। नंतर 3-4 दिवसांनी सांगितलं की तुझं म्हणजे सिलेक्शन झालं सैराट पिक्चरसाठी। पण मला सांग, नागराज अण्णांना तू आधी ओळखत होतास की त्यांचं नाव माहिती होतं का तुला, फॅन्ड्रीमुळे म्हण किंवा कशामुळे? हां, म्हणजे मी म्हणजे असं ओळखत होतो, पण अशी गाठभेट काय झाली नव्हती। म्हणजे आता हे ॲक्टर सगळे म्हणजे आम्ही पहिले फ्रेंडच होतो, फक्त बाळू आणि अर्चना तेवढी असं बरोबर होते। हां, आम्ही फक्त साले वगैरे सगळे आम्ही गावातच होतो इथे फ्रेंड्स वगैरे। सैराटची शूटिंग चालू झाल्यानंतर माझा पहिला सीन होता की बॅटरी जाऊन नाही हुडकायचा, तो पहिला सीन होता। त्या सीनला जरा थोडंसं असं मनात कसं तरी झालं की आता आपला आज पहिलाच म्हणजे सीन आहे, असं थोडंसं म्हणजे जास्त काय भीती नव्हती वाटली, थोडी भीती वाटली होती। मग नंतर जसं डायलॉगचे सीन यायला लागले त्यावेळेस मग जरा 2-3 दिवस जरा भीती मनात आली। मग नंतर परत भीती काय वाटली नाही। आणि आता तर सैराटचं शूटिंग पूर्ण होऊन रिलीज होऊन सगळं झाले, तर आता असं वाटतं की आपण ह्याच्यापेक्षा भारी काम करू शकतो अजून। अरे वा, असं म्हणजे मनाला इतकं वाटतं की। आणि आता एवढं यश मिळालंय, पार परदेशापर्यंत सिनेमाचं नाव पोहोचलेलं आहे, खूप सारे पैसे कमावलेत, किती आनंद होतो या गोष्टीचा? खूप आनंद होतो की म्हणजे असं वाटलंच नव्हतं की इतकी कमाई होईल म्हणून। म्हणजे असं वाटत होतं की रेकॉर्ड मॉडेल म्हणजे असं वाटलं नव्हतं कुठल्या विषयाचं। आता फोटो काढायला येतात की नाही तुझ्यासोबत? खूप येतात आणि दूरवरून घरी पण येतात रोज 10-15 गाड्या फोटो वगैरे काढतात, चांगलं काम झाले असं तसं। परत डायलॉग वगैरे बोलून म्हणजे असं म्हणतात की खूप डायलॉग वगैरे चालू सगळीकडे, लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे ओळखतात असं। घे ना मग एक डायलॉग आमच्या प्रेक्षकांसाठी जरा। परश्या एकदा खेळू गेला, एकदा बघला का तो शिक्षाच मारतो का नाही? क्या बात आहे। आणि घरच्यांची रिएक्शन कशी आहे? म्हणजे घरच्यांना तर कधी स्वप्नात वाटलं नसेल एक तर तू पिक्चरमध्ये काम करशील आणि मग अचानक स्वप्नातच घडावं असं सगळं घडलेलं आहे आता। मी मस्त म्हणायचं त्यांना की मला माझं पिक्चरसाठी सिलेक्शन झालं असंच, पण त्यांनीच ते हो म्हणायचं की त्यांना म्हणजे असं वाटलं नव्हतं। ज्यावेळेस पिक्चर रिलीज झाला आणि सगळे लोक घरी यायला लागले आणि सत्कार वगैरे करायचे, म्हणजे इतकं ते खुश झाले की असं त्यांना म्हणजे त्यांचं हेच व्हायला सुखच मावाना। म्हणजे आता फरक असा झाला की म्हणजे लोक पहिले असे ओळखत नव्हते आणि आता जर कुठं म्हणजे करमाळा वगैरे मध्ये गेलं तर लोक ओळखतात, अरे मंगेश पाटलाला सैराटमधले, म्हणजे असं बरंच बदल झाला आहे।